नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेजण डायनिंग टेबलवर असतात. त्याच वेळेला आता आजी म्हणते की हे बघ अंजली, अजिबात टाळाटाळ करू नकोस, तिला वाढा होताई असं म्हणून आता ती जेवण वाढायला सांगत असते. अंजली मला बस झालं असं म्हणते. तेव्हा आजी म्हणते की हे बघ, मी तुझं काहीच ऐकणार नाही आहे. तुझी तब्येत खूप खराब आहे, नाजूक आहे, त्यामुळे अशा अवस्थेत तुला व्यवस्थित खाल्लं पिल्लं पाहिजे, तुझा नीट आराम झाला पाहिजे असं आजी तिला बोलत असते. त्याच वेळेला मग आता चिंटूचा म्हणजेच अर्णवचा चेहरा पडलेला अंजलीला दिसतो. तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ, तुझी काळजी सगळेजण करतायत बरं का. तेव्हा मग अंजली म्हणते की आजी, अगं मी तुला खरंच सांगते आहे, माझी तब्येत ठीक आहे आणि एवढं काहीही झालेलं नाही आहे. चिंटू, तूच सांग ना आजीला, डॉक्टर काय म्हणालेत ते. डॉक्टर म्हणालेत ना की इतकं काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे, सगळं ठीक आहेत. त्यावेळेला मग चिंटू पण म्हणतो की हो बरोबर आहे, इतकी ताईची तब्येत काही खराब नाही आहे. मग त्यानंतर ती म्हणते की ऐक आता आजी, तुला खोटं वाटतं मी बोलते ते. मग त्यानंतर आजी म्हणते की ठीक आहे, बरं आहे. आणि हो चिंटू, तू आता अजिबात काळजी नकोस बरं. त्या दिवशी मी नव्हते ना, आता मी आहे ना इथे अंजलीकडे लक्ष द्यायला. अजिबात घाबरू नकोस, सगळं काही व्यवस्थित करते मी आणि तिच्यावर अगदी नीट लक्ष ठेवते, तू टेन्शन घेऊ नको असं ती सांगत असते. त्यानंतर मग आता आजी म्हणायला लागते की चिंटू, बरं आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ते म्हणजे की ईश्वरीच्या बाबांचा अपघात झाला होता, त्यामुळे तू लग्न करायला नकार देत होतास. मग आता काय झालं आहे, म्हणजे आता जावई बापूंनी तर आपल्याला फोन करून सांगितलं आहे की ईश्वरीच्या बाबांना डिस्चार्ज मिळाला आहे. मग आता काळजीचं कारण काय आहे, म्हणजे तू लग्न ज्या कारणासाठी थांबवत होतास ते कारण तर आता नाही आहे ना, मग तुला लग्न करायला काय हरकत आहे असं आजी आता त्याला म्हणत असते. त्यावेळेला मग आजीच्या त्या बोलण्याकडे वल्लरी आणि लावण्य अगदी आनंदाने लक्षच देत असतात. आणि त्या लक्ष देत असताना आता अर्णवचं काय उत्तर असेल याकडे ते बघतात. अर्णवचा पुन्हा चेहरा पडतो. अर्णवचा पुन्हा एकदा चेहरा त्यामुळे पडतो. आता सगळेजण अर्णवच्या उत्तराकडे वाट बघून असतात आणि मामा त्याचप्रमाणे आकाश यांचा चेहराही पडतो, कारण त्यांनाही लावण्यासोबतचं त्याचं लग्न मान्यच नसतं. त्यानंतर लावण्या अर्णवला म्हणते की ए यार, प्लीज या सगळ्याचा विचार कर ना, आणखी किती दिवस मी लग्नासाठी थांबायचे. आपली एंगेजमेंट होऊन खूप दिवस झालेत. आता तू ज्या गोष्टीसाठी वाट बघत होतास ती गोष्ट पण नाही आहे ना, म्हणजे ईश्वरीचे बाबा आता डिस्चार्ज होऊन घरी गेलेत, मग तुला त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे बरोबर ना. मग उगीचच तू का विचार करतोस या सगळ्या गोष्टीचा, प्लीज फॉरगेट इट असं ती त्याला आत्ता बोलत असते. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की एक मिनिट. ती म्हणते की अर्णव, हे बघ, या सगळ्याचा ना मला खरंच खूप जास्त त्रास होतो आहे. हे जे काही तू वागतोयस ना, मला अगदी हेल्पलेस वाटते. आणखी किती दिवस मी वाट बघायची लग्नासाठी, आय डोंट नो. तेव्हा मग ती वैतागलेली बघताना अर्णव पटकन उठतो आणि उभा राहून उत्तर देतो की आजी, तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा, येत्या 6 दिवसांमध्ये मी लग्न करतोय. हे ऐकल्यानंतर आता आजी लगेचच त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारते की चिंटू, तू खरंच म्हणतोयस, येत्या 6 दिवसांमध्ये तू लग्नासाठी तयार आहेस. असं म्हटल्यावर आता मामा आणि बाकीचे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. काय करावं हे कोणाला काहीही कळत नाही. त्यानंतर मग आता इथे तो म्हणतो की हो, मी जे बोलतोय ते सिरियसमध्ये बोलतोय की येत्या 6 दिवसांमध्ये मी लग्नाला तयार आहे. तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. पुढच्या 6 दिवसांमध्ये विल बी हजबंड अँड वाईफ असं म्हटल्यावर आता लावण्या आणि वल्लरी दोघीजणही खुश होतात. आता वल्लरी लावण्याला बघून खुणावू लागते की चला, आपलं जे काम होतं ते फत्ते होणार आहे. फायनली अर्णव लग्नासाठी तयार झाला आहे. तेव्हा मग आता आजी म्हणायला लागते की खरंच चिंटू, ही बातमी देऊन खरंच तू खूप आनंदाचा मोठा धक्का दिलेला आहेस आम्हाला. तेव्हा लावण्यही म्हणते की हो, खरंच आय एम सो सो हॅपी. या निर्णयामुळे मला खरंच खूप आनंद झाला आहे आणि येत्या 6 दिवसांमध्ये आपलं लग्न होणार आहे. तेव्हा मात्र अर्णवच्या या निर्णयाने मामाला जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि आकाशलाही खरं तर ज्या प्रकारे लावण्य वागत असते ते अजिबातच आवडत नसतं. आणि नंतर मग आता त्यावर इथे सुप्रियाच्या घरी म्हणजेच ईश्वरीच्या घरी देखील त्याच तयारी सुरू असतात. सुप्रिया मुहूर्त वाचून दाखवत असते. ती म्हणते की राकेशजी यांनी जे काही आम्ही दोघांनी मिळून आमचे दादरचे गुरुजी आहेत त्यांच्याकडे आम्ही मुहूर्त काढले होते, त्याच्यावरून हे 3 ते 4 मुहूर्त आहेत. त्यावर राकेश म्हणतो की ठीक आहे, मग मग पहिला जो काही मुहूर्त असेल त्या पहिल्या मुहूर्तावर आपलं लग्न आपण उरकून घेऊया. असं म्हटल्यावर आता ईश्वरीलाही टेन्शन येतं. त्यानंतर मग सुप्रिया म्हणते की येत्या पहिल्या मुहूर्तावर म्हणजे तो मुहूर्त अगदी 10 दिवसांनंतरचा आहे. त्यावर आता तो म्हणतो की ठीक आहे ना मग काकू, 10 दिवसांनंतरचा चालेल मुहूर्त, चांगलंच आहे ना, आपण लवकर उरकून घेतलेलं. तशीच काकांचीही इच्छा आहे. तेव्हा मग आता लगेच सुप्रियाला म्हणत जयू म्हणते की अगं पण 10 दिवसानंतर राकेशजी खूप घाई नाही का होणार लग्नासाठी, खूप वेळ जाईल ना.
म्हणजे इतकी घाई करणार आहोत आपण? तेव्हा लगेच राकेश म्हणतो की नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अहो आत्या, 10 दिवसांनंतर मी आहे ना, मी करतो ना सगळी लग्नाची तयारी, तुम्ही कशाचीही चिंता करू नका. मी सगळं काही व्यवस्थित करेन, पैशाची व्यवस्था वगैरे सगळं काही नीट करेन मी, तुम्ही नका घाबरू. अहो काकांचा आशीर्वाद असताना कसली काळजी करायची आपण? त्यांनाही तेच हवं आहे, मग आपणही तेच करायचे. हो ना काका? तुम्हालाही आमचं लग्न लवकरात लवकर बघण्याची इच्छा होती ना, त्यासाठी तुम्ही हे सगळं करत होतात ना, असं आता तो त्याला म्हणतो. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी, जयू, सुप्रिया तिघीजणीही संजयकडे बघत असतात. तेव्हा मग आता तो म्हणतो की हे बघा, जावई बापू तयार आहेत आणि तुम्ही नका काळजी करू. तेव्हा मग जयू म्हणते की खरंच जावई बापू, राकेशजी, तुमचा आमच्या घराला खरंच खूप मोठा कुटुंबाचा आधार आहे. तुम्ही खरंच जावई आहात, पण मुलासारखे या कुटुंबात वावरता बरं का. अगदी मुलाकडची बाजू असूनही तुम्ही आमच्या घराला मुलगा असल्याचा मान देताय. तेव्हा मग आता लगेचच तो म्हणतो, ईश्वरीजी या, आपण काकांच्या पाया पडूया. मग ईश्वरी आणि राकेश दोघंजणही पाया पडतात आणि त्यावेळेला मग पाया पडून झाल्यानंतर राकेश मुद्दामच पाया पडून म्हणतो की जावई बापूंना आशीर्वाद द्या बाबा. असं म्हणून आता तो त्याचा हात घेतो आणि स्वतःच डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो की असाच आशीर्वादाचा हात कायम तुमचा आमच्या डोक्यावरती राहू देत. कायम तुमचे आशीर्वाद आमच्यासोबतच राहू दे. असं तो बोलल्यानंतर आता राकेश हा त्याच्याकडे बघतो आणि संजयला त्याचा खरं तर खूप राग येत असतो. राकेश म्हणतो की बाबा, हे बघा, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही नका, अजिबात चिंता करू नका, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या, असं तो सांगत असतो. त्यानंतर मग आता ईश्वरी ही त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. त्यानंतर आता इथे सुप्रिया ही नम्रताकडे बघते आणि म्हणते की चला, आपल्याला आता तयारीला लागायला हवं. आणि हो, सगळ्या याद्या वगैरे तरी करायला हव्यात, खर्चाचं नंतर बघूया, परंतु सगळ्या गोष्टी तर झाल्या पाहिजेत. त्यावेळेला मग सुप्रिया म्हणते की हो, अगदी बरोबर, सुरुवातीला आपल्या सगळ्या याद्या तयार कराव्या लागतील. चला जयू आत्या, आपल्याला त्या तयारीला लागलं पाहिजे. आणि हो राकेशजी, तुम्ही बसा. आणि मग ईश्वरी तिथून आतमध्ये निघून जाते. ती गेल्याबरोबर लगेच सुप्रिया म्हणते की झालं, हळव्या झाल्या बाईसाहेब. सुप्रियाला बघत जयू म्हणते की ती हळवी झाली की तू पण हळवी झाली आहेस, ते बघ तुझे डोळे पण तर पाणावलेले आहेत. मग ती पटकन डोळे पुसते आणि म्हणते की लग्नकर आहे म्हटल्यावर हे सगळं चालणारच ना. त्यावर आता लगेच राकेश म्हणतो की नका चिंता करू काकी, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही मी असताना चिंताच करू नका. त्यावर आता लगेचच सुप्रियाला जयू म्हणते की बरं, आपल्याला आता तयारीला लागलं पाहिजे, येत्या 10 दिवसाचा मुहूर्त आहे म्हटल्यावर सगळ्या गोष्टी अगदी नीट झाल्या पाहिजेत की नाही. राकेश जी आहेतच आपल्या मदतीला, आपण करूया सगळं व्यवस्थित. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की बरं राकेशजी, तुम्ही इथे बसा, मी तुमच्या चहाचं बघते, चहा पाठवते. आणि नमू, तू जरा चहाचं बघतेस का त्यांच्या, आम्ही दोघीही याद्या बनवायला सुरुवात करतो. तेव्हा नमू म्हणते की हो आई, मी जाते. आणि नंतर ती तिथून निघून गेल्यानंतर आजूबाजूला राकेश अगदी खोचक नजरेने बघतो. तिथे कोणी नसतं, ना ईश्वरी असते, ना नमू, ना जयू, सुप्रिया, सगळ्या निघून गेलेल्या असतात. आता त्याच संधीचा फायदा घेत तो म्हणतो की काय सासरे बुवा, तुम्ही फार तुमच्या चेहऱ्यामधून दाखवताय की तुम्हाला खरं तर माझा खूप राग येतोय, परंतु ही गोष्ट तुम्ही अशी दाखवता कामा नये. कारण काय ना, तुम्हाला बोलताही येत नाही आहे, त्यामुळे तुम्ही जे काही हावभाव करताय ना, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला आता सांगतो की तुम्ही नका हो टेन्शन घेऊ, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, तुम्ही कशाला काळजी करताय. आणि फक्त तुम्ही माझ्याकडे बघा, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील तुमच्या. त्यानंतर मग आता राकेश हा अगदी आनंदाने त्यांच्याकडे बघत म्हणतो की हे बघा, आता तुम्हाला हे तर माहीत झालं आहे की तुमचा अपघात हा मीच घडवून आणला आहे, कारण तुम्ही अपघाताच्या वेळेला मला बघितलं आहे, हे माहिती आहे मला. म्हणूनच तुमचं तोंड आता कायमचं बंद झालेलं आहे. त्यामुळे तुमचं हे तोंड ना आता तुम्ही कधीच उघडायचं नाही. प्रत्येक वेळेला मला आशीर्वादच देत राहायचं आहे. आता कसा मगाशी मला आशीर्वाद दिलात, तसाच आशीर्वाद प्रत्येक वेळेला तुम्ही मला द्यायचा आहे. आणि हो, लक्षात घ्या, सगळं काही व्यवस्थित होणार आहे तुमचं, अजिबात काळजी करू नका. तुमच्या घरात कोणालाही काही कळता कामा नये की काय झालंय ते. नाहीतर तुम्हाला माहिती आहे मी काय करू शकतो. तुमच्या लेकीचं आणि कुटुंबाचं आयुष्य हे माझ्या हातामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला मला तुम्ही जावई बापू आणि तुमचा मुलगा असं मानूनच आशीर्वाद द्यायचा आहे, कळलं. आणि जर तुम्ही आशीर्वाद दिला नाहीत तर तुम्हाला माहिती आहे मी काय करू शकतो ते. तुम्ही अगदी ओळखताय ना मला, मी काय करू शकतो. त्यावेळेला जेव्हा मला समजेल की तुम्ही काहीतरी चुकीचं करताय, आमचं लग्न होऊ देत नाही आहे, त्यावेळेला मात्र मी तुमचा जीवही घ्यायला कमी करणार नाही. आलं का तुमच्या लक्षात. असं म्हणून तो आता संजयचा तिथेच गळा धरतो आणि जोरात गळा दाबत असतो आणि म्हणतो की बघा, मी काय करू शकतो याचा अंदाजही तुम्ही लावू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आता गप्प बसायचं
तुमचं हे तोंड ना कायम बंदच ठेवायचं. ईश्वरी किंवा कोणालाही काहीही सांगायचं नाही. नाहीतर मी तुमचं काय करू शकतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुमचं कायमचं तिकीट काढून मी तुम्हाला ढगात पण पाठवू शकतो. इतकंही करू शकतो. त्यावेळेला मग कोणाचा तरी आवाज येतो म्हणून पटकन तो गळा सोडून देतो आणि म्हणतो की काय तुम्हाला त्रास होतोय का बाबा? तुम्हाला पाणी हवंय का? तुम्हाला ठसका लागलाय का? असं मुद्दामच तो काळजी करण्याचं नाटक करत असतो आणि म्हणतो की काय इतक्या रागाने बघताय माझ्याकडे? अहो नका काळजी करू. मी काही तुम्हाला करणार नाही. आता मी तुम्हाला मारणार नाही आहे. कारण तुम्हाला आता लग्नासाठी उभं राहायचं आहे. मला आणि ईश्वरीजींना तुम्हाला काय अशा प्रकारे आशीर्वाद द्यायचेत ना? असं म्हणून तो त्याला आता गुंडाळत असतो. तर इथे अर्णव हा टेन्शनमध्ये बसलेला असतो आणि जे काही घडलं आहे त्याबद्दल त्याला त्रास होत असतो. राकेश म्हणतो की एका हातात तुझ्या बावळट बहिणीची मान आणि दुसऱ्या हातात ईश्वरीची मान, दोन्हीही मान आता माझ्या हातामध्ये आहेत. त्यामुळे काही झालं तरी तू इथे वाकडं झालास की इथे तुझी बहीण आणि तिथे ती ईश्वरी, तिचा जीव गेलाच म्हणून समज. दोघांचीही तेरडी मी बांधायला तयार आहे, असं धमकी त्याने दिलेली असते. नंतर मग तो म्हणतो की काय झालं? येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये तुझं आणि त्या लावण्याचं लग्न झालं पाहिजे, हे त्याला सारखं आठवत असतं. तर इथे ईश्वरी पण तिच्या रूममध्ये असते आणि बाबांच्या बाबतीत जे काही घडलं आहे याचं वाईट तर असतंच, परंतु येत्या 10 दिवसांमध्ये लग्नाचा मुहूर्त आहे हे जेव्हा आई ही राकेशला सांगते आणि येत्या 10 दिवसांमध्ये म्हणजेच पहिल्या मुहूर्तावर आपण लग्न करूया हे ती आठवते. आकाश अर्णवकडे येतो आणि म्हणतो की हे बघ तुझ्या मॅरेज कार्डचं हे डिझाईन आहे. तुला लावण्य पाठवत होती आणि कॉल करत होती, परंतु तू तिला रिप्लाय दिला नाहीस म्हणून तिने माझ्याजवळ हे पाठवलं आहे. बघ डिसाईड कर तुला कसं वाटतंय आणि काय वाटतंय त्यावर तिला रिव्हर्ट दे. तेव्हा मग तो म्हणतो की डिसाईड काय करायचं आहे? चांगलं तर आहे हे. ठीक आहे तू तिला सांग. तेव्हा मग आता अर्णव शांत बसलेला असतो आणि अर्णवची हालत बघून आकाश पूर्णपणे ओळखून गेलेला असतो की त्याच्या मनात काय सुरू आहे. ईश्वरी पण इथे गप्प बसलेली असते कारण 10 दिवसात लग्नाच्या मुहूर्ताने तिलाही खूप दबाव आलेला असतो. तेवढ्यातच तिथे आता नम्रता येते आणि नम्रता तिला ते लग्नपत्रिका दाखवते आणि तिला म्हणते की हे बघ तुझी लग्नपत्रिका. आणि ईश्वरी आता ती लग्नपत्रिका बघते आणि तिच्या चेहऱ्यावर तसा फारसा काही आनंद नसतो. ईश्वरीला नमू म्हणते की काय गं, ही पत्रिका पाहिल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर मला आनंद दिसत नाही आहे. खरंच तुला आनंद झाला नाही आहे का? त्यावेळेला मग आता ती बघतच म्हणते की नाही, मला तरी वाटत नाही आहे की तुझ्या चेहऱ्यावरती तो आनंद आहे. इशू अगं आत्ताच वेळ आहे. तुला जे काही ठरवायचे ते आत्ताच ठरव. हातातून वेळ निघून गेली की मात्र काहीच हातात राहणार नाही आहे. तर आकाश इथे अर्णवला म्हणत असतो की दादा खरंच तू याच्यासाठी तयार आहेस? या लग्नासाठी तू अगदी मनापासून तयार आहेस? मला खरं खरं सांग. अरे मला सरळ दिसून येतं आहे की या लग्नामुळे तू अजिबातच हॅप्पी नाही आहेस. रिअली यू आर हॅप्पी फॉर दिस? आणि तुला हे लग्न अगदी मनापासून करायचं आहे? आम्हा सगळ्यांना दिसतं आहे की तुझ्या मनात काहीच नाही आहे तसं. मग तू का लग्नासाठी तयार झालात? वाय वाय का तू हे सगळं स्पॉईल करतोस तुझ्या आयुष्यात? तू मला माहिती आहे दादा तुला असं वाटत असेल की मी काय बोलतो आहे छोटा असूनही, पण मी आता बोलूनच टाकतो की तुझ्या मनामध्ये ईश्वरी आहे हे आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. तुझं खूप प्रेम ईश्वरीवर आहे. मग तू असं का करतोयस? असं सगळं करून ना दादा तू तुझ्या आयुष्याची फाट लावून घेतोयस. तुझं तिच्यावर अजिबातच लावण्यावर प्रेम नाही आहे, तरीही तू लग्नासाठी तयार झाल्यास. याने आम्हा सगळ्यांना खरंच खूप मोठा त्रास होतो आहे. डोंट नो तुझ्या मनात काय चाललं आहे ते. तेव्हा तुझ्या मनाचं ऐक असं तू त्याला सल्ला देत असतो. अर्णव म्हणतो की हो मला माहिती आहे, पण काय करू मी? माझ्याकडे ऑप्शनच नाही आहे. तेव्हा आता नमू देखील ईश्वरीला विचारते की खरंच तुझं प्रेम आहे? एकदा तू विचार कर. राकेशजींबरोबर लग्नाबद्दल तू खुश नाही आहेस हे मला दिसून येते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते ताई अगं मी का खुश नसेन? मी खूप खुश आहे. आणि तसंच बाबांची जी इच्छा होती ती आता पूर्ण तर होते. बाबांना हेच हवं होतं ना की राकेशजी आणि माझं लग्न व्हावं, तर तसं होतं आहे. मग मला कशाला टेन्शन येत असेल? सगळं व्यवस्थित माझ्या मनासारखं होतं आहे. एका मुलीचं लग्न होतं आहे. तेव्हा मग दादा हे सगळं तू करू नकोस. एका ठिकाणी आकाश म्हणतो. आकाश त्याला म्हणतो की डॅमेट आम्हाला सगळ्यांना कळतं आहे की तू हे सगळं करतोयस. प्लीज हे सगळं नको करूस. तर इथे नमू म्हणते की इशू तू म्हणतेस खरं की तुझी बाबांची इच्छा आहे लग्नाची, परंतु जी मुलगी अजिबात हॅप्पी नाही आहे ती काय करेल? कारण तुझ्या चेहऱ्यावर मला जराही आनंद दिसत नाही आहे.
जो आनंद लग्न ठरलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर दिसून येतो तो तुझ्या चेहऱ्यावर जराही नाही. जेव्हापासून लग्न ठरलंय तेव्हापासून मी तुझा चेहरा बघितलाय इशू, तुझ्या चेहऱ्यावर जराही आनंद नाहीये. यातून स्पष्ट दिसून येते की तू या लग्नाने अजिबातच खुश नाहीयेस. तेव्हा मग इथे आता ती गप्पच बसलेली असते आणि अर्णव म्हणतो की डॅमिट, काय करू मग मी, मला सांग. हे सगळं मी आजीसाठी करतोय, आजीला हे सगळं हवं आहे आणि जर तिच्या आनंदासाठी मी हे सगळं करतोय तर ठीक आहे ना. तिने पण काहीतरी विचार करूनच केलंय ना हे सगळं. मग कशाला उगीचच या सगळ्या गोष्टींना मी नकार देऊ. नाही देते मी नकार, करतो मी लग्न आणि मला असं वाटतंय की आजीच्या निर्णयामुळे मी कदाचित खुश राहू शकेन. म्हणूनच मी आता स्वतःच्या मनाला आवर घातलाय. तेव्हा आकाश म्हणतो की हे सगळं करून मला इतकंच दिसतंय की तू स्वतःचं आयुष्य स्पॉईल करून घेतोय. तू त्या लावण्यासोबत कधीही हॅपी राहू शकणार नाही, कारण तुझ्या मनात ईश्वरी आहे आणि तुझं तिच्यावर प्रेम आहे, त्यामुळे तू कधीही त्या लावण्यासोबत खुश राहू शकणार नाही. तेव्हा मग इथे ईश्वरी म्हणते की ताई, मला खरंच काय करायचं काहीच कळत नाही आहे. कारण ज्यावेळेला लग्न ठरलं त्याच्यानंतर बाबांची ही अवस्था झाली आणि त्या अवस्थेनंतर आता बाबा बरे होऊन बाहेर आलेत, तर त्यांची जी इच्छा आहे ती मला पूर्ण करायला नको का. आणि तसं म्हणायला गेलीस तर राकेशजींबाबत काही वावगंही मला वाटत नाही. ते खरंच खूप चांगले आहेत आणि ज्या प्रकारे ते आपल्या कुटुंबाला सांभाळतात, आपल्या घराला सांभाळत आहेत, त्यावरून दिसून येतं की ते आपला एक आधार बनणार आहेत. आणि बाबांचं बघितला किती विचार करतात ते, बाबांसाठी किती प्रयत्न करत आहेत ते. आणि मग अशा माणसाला आपण नकार देणं हे योग्य नाही आहे ना. खरंच त्यांच्यात नकार देण्यासारखं काही नाही आहे. सगळ्या गोष्टी अगदी जबाबदारीने पार पाडतायत ते. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की दादा, प्लीज असं नको करूस. प्लीज या सगळ्या गोष्टींचा एकदा नीट विचार कर. अजूनही तुझ्या हातातून वेळ गेलेली नाही आहे. लावण्याला लग्नाला आत्ताच नकार दे, नाहीतर पुढे जाऊन तुला खूप मोठा पश्चाताप होऊ शकतो. आणि हे लक्षात घे दादा की नंतर पुन्हा वेळ ही येणार नाही आहे. सगळ्या गोष्टी घडून गेल्यानंतर काहीच होऊ शकणार नाही आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ताई, आता बस झालं. आता या लग्नाच्या गोष्टी खूप पुढे गेल्यात, त्यामुळे उगीचच तू या गोष्टी माझ्यासमोर काढून माझं मन बदलवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी लग्नाला अगदी मनापासून तयार आहे, तर प्लीज या गोष्टींच्या मध्ये आता तू काहीही बोलू नकोस. मला कळतंय की तुला काय बोलायचंय. माझ्या मनात दुसरं कोणीही नाही आहे, त्यामुळे आता त्या गोष्टींचा विचार करायलाही तू प्लीज मला भाग पाडू नकोस. तर इथे आकाशही समजावत असतो की दादा, बघ तू विचार कर आणि मग नंतर तो निर्णय घे, कारण नंतर वेळ निघून गेल्यानंतर आम्ही कोणीच काही करू शकणार नाही. अँड यू डिसाईड. तू घरातल्यांना आनंदी ठेवायचं आहे की स्वतःला. तू घरातल्यांना ठेवशील आनंदी, पण तू स्वतःला कधी आनंदी ठेवू शकणार नाही डॅमेट. कारण तू दुसऱ्यांचा आनंद बघतोयस. सगळेजण रोज खुश असतील, रोज आनंदाने तुझे कौतुक करतील, परंतु तू तू आतल्यात रडशील, खसशील, तू हरशील. तू लिहून घे दादा, असं म्हणून तो त्याच्यावर खूप चिडतो आणि तिथून निघून जातो. आणि ईश्वरीला आता नमू पण सांगते की ठीक आहे इशू, तू तयार झाली आहेस घरच्यांसाठी, परंतु तुझा काय, तू तुझा विचार केला आहेस का की खरंच तुझं त्या राकेशजींवर प्रेम आहे का. पुन्हा एकदा स्वतःला विचार, शांतपणे निर्णय घे, त्याशिवाय काहीही घडू शकत नाही. प्लीज विचार कर तू, असं आता ती तिला समजावते. आणि ईश्वरी आता असं बोलल्यावर गपचूपच बसलेली असते. ती पुढे काहीच बोलत नाही आणि अर्णव लग्नाची पत्रिका हातात घेऊन बघत असतो, तर इथे ईश्वरी पण राकेश आणि तिच्या लग्नाची पत्रिका हातात घेऊन त्याच्याकडेच बघत असते. आता त्या दोघांनाही त्या पत्रिकेमुळे खरं तर खूप टेन्शन आलेलं असतं, परंतु हातामध्ये काहीच उरलेलं नसतं, म्हणून दोघंही आता गपचूप असतात. अर्णवकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. त्याला ताई आणि ईश्वरीसाठी सगळं करावं लागत असतं. तर ईश्वरीचंही तसंच काहीसं झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राजे शिर्केंच्या घरामध्ये अगदी छान थाटामाटात लग्नाची तयारी सुरू झालेली असते. सगळे अगदी आनंदात असतात. त्यावेळेला आता वल्लरी, लावण्या, सगळे बाकीचे खूप खुश असतात. आजी आणि त्याच वेळेला इथे अंजलीलाही आनंदीच राहावं लागत असतं, कारण काही झालं तरीही या सगळ्यांमध्ये तिला तब्येत जपायची असते. लावण्याला मेहंदी काढण्यासाठी तिथे बसवलेलं असतं आणि मेहंदीच्या बायका पोरी आल्यानंतर त्या तिच्या बाजूला बसतात. तर इथे फोटो काढण्यासाठी कॅमेरामॅनला मामा म्हणत असतो की हे बघा, हे फोटो इथून व्यवस्थित काढायचेत. अर्णव तिथेच जागी बसलेला असतो आणि त्याला सगळ्या गोष्टी आठवत असतात की कशाप्रकारे मला त्याने धमकी दिली आहे. राकेशने ताईला आणि ईश्वरीला मारेन, त्याचप्रमाणे तिच्या बापाचीही तिरडी त्यांच्या दरवाजातून निघेल. हे सगळं होईल हां, आणि मी खोटं बोलत नाही आहे. तू इकडे तयार नाही झालास तर तिकडे त्या सगळ्यांचा जीव जाईल. हे सगळं त्याला आठवतं. आणि लावण्य मात्र खूप आनंदात असते. तिला मेहंदी काढायला खूप मजा वाटत असते आणि तिचं लक्ष सारखं अर्णवकडे असतं. तर इथे ईश्वरी ही तिचा हात म्हणजेच संजयचा जो हात असतो तो वरखाली करत असते आणि म्हणते की बाबा, दिवसातून 4 ते 5 वेळा तरी आपल्याला हे करायचं आहे बरं का. डॉक्टरांनी तसं सांगितलेलं आहे.
आणि मग हे ऐकल्यानंतर आता राकेश येतो आणि म्हणतो की वा, फिजिओथेरपी चालू आहे का? तेव्हा ती म्हणते की हो राकेशजी, डॉक्टरांनी सांगितलं हे करण्यासाठी. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा काका, मी का आणलं तुमच्यासाठी, तुम्हाला नक्कीच आवडेल. असं म्हणून तो आता ती शाल असते ती ओपन करतो आणि ती संजयच्या खांद्यावर ठेवतो आणि म्हणतो की बाबा बघा हे कसं दिसतंय, तुम्हाला खरंच खूप छान सुंदर दिसून येईल आहे म्हणून मी आणलं. ईश्वरी म्हणते की हो बाबा, खरंच खूप छान दिसतंय ना हे. तेव्हा ईश्वरी पण ती शाल त्याच्या अंगावरून व्यवस्थित गुंडाळते आणि राकेशला खरंच असं बोलत असताना मामाईला खूप राग येत असतो आणि त्याच वेळेला संजय त्याच्याकडे अगदी रागाने बघत असतो. त्याचनंतर आता राकेश म्हणतो की बाबा नका काळजी करू, हे लग्नाचं टेन्शन आलं आहे ना तुम्हाला, सगळं वेळेवर होईल, मी आहे ना, नका घाबरू, माहिती आहे ना तुम्हाला फक्त आशीर्वाद द्यायचा आहे. तर अर्णव टेन्शनमध्ये असतो की कसं काय करू मी, ताईची तब्येतही मला जपायची आहे, मिस इंदोरचंही तिचं काहीच झालं नाही पाहिजे, म्हणून या सगळ्यासाठी मी तयार तर झालो आहे, परंतु नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. आता तो सगळीकडे बघतो तर घरात पूर्ण लग्नाची धामधूम सुरू असते. लावण्याच्या हातावर मेहंदी काढली जात असते आणि तो लांबूनच ते सगळं बघतो. लावण्याही त्याच्याकडे बघते आणि तो अगदी थोडासाच गालातल्या गालात का होईना हसतो. आता लावण्या ही त्याच्याकडे बघत असते आणि वल्लरीही तिला म्हणते की लावण्या खूप खूप सुंदर दिसतेस तू, आणि ते सगळे आता फोटो काढत असतात. अंजलीचं लक्ष हे पटकनच लावण्यावर जातं आणि त्यानंतर ती अर्णवकडे बघते, तेव्हा तो गपचूपच असतो. तर इथे ईश्वरी ही बाकीच्या गोष्टी करत असते आणि त्यानंतर लावण्याच्या हातावर छान अर्णवच्या हाताची मेहंदी खूप सुंदर अशी रंगलेली असते. तर इथे आता बाबा हे हळूहळू ती पेज खात असतात, त्यांना तोंडही उघडता येत नसतं. त्यानंतर मग आता ह्याच प्रकारे अर्णव हा तिथे टेन्शनमध्ये असतो आणि इथे आता त्याच्या डोक्यामध्येच येत असतं संजयच्या की काय करायचं कसं सांगायचं परंतु ईश्वरीचं ते लग्नाबाबतीचं बोलणं ऐकून त्याला आणखी धडकी भरत असते. तर इथे आजी ही राकेशच्या हातामध्ये एक पेपर देते आणि या ठिकाणी पैसे पोचवायचेत आणि भले मोठे कॅशचं बंडलही त्याच्याजवळ देते. त्यामुळे राकेश तर आता खूप खुश, तो तर मालामालच होणार असतो. तिकडे स्वतःच्या लग्नासाठी त्या पैशांचा वापर करण्याचं आता त्याने गालातच ठरवलेलं असतं आणि आजी गेल्यानंतर तो विचार करतो की चला आपली छानपैकी पैशांची सोय झालेली आहे. त्यानंतर मग आपल्याला पाहायला मिळतं की सुप्रिया ही त्यांना पेज भरवत असताना पटकन बाजूला जाते आणि म्हणते की हे बघा जयू आपल्याला पाहुण्या रावळ्यांची व्यवस्थित यादी केली पाहिजे, कोणीही जवळचे इथले नातेवाईक राहता कामा नयेत, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि मग जयू म्हणते की हो गं सगळं व्यवस्थित करतोय. जयू आणि नमू दोघीजणी छानपैकी यादी बनवत असतात. आता ईश्वरी विचार करते की काय करायचंय आणि राकेशजींच्या बाजूने कोण आहे का ते पण बघितलं पाहिजे, त्यांची ही चांगली विचारपूस झाली पाहिजे, असं बोलणं सुरू असतं. परंतु बाबा मात्र टेन्शनमध्ये असतात. ईश्वरीला खरं तर त्यांचं मन थोडंफार कळत असतं, परंतु काय करायचं तिच्या हातात काहीच नसतं. आता बाबांनाही काय करावं काहीच कळत नसतं, त्यांचे हात अगदी दगडाखाली असतात. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की लग्न बसण्याची तयारी सुरू असते. तिथे राकेश येतो आणि म्हणतो की हे बघ अर्णव, तुझ्यासाठी हा जो काही कुर्ता आहे कसा दिसतोय, म्हणजे आमचा लग्न नवरा कसा दिसणार आहे बघा जरा. आपला आता नवरा म्हणजे अर्णव लग्नबंधनात अडकणार आहे. मोस्ट पॉप्युलर एलिजिबल बॅचलर आता लवकरच लग्न करतोय, हे पाहून सगळ्यांना आनंद होत असेल, हो की नाही, असं म्हणून तो आता अर्णवला मुद्दामच चिडवत असतो. आणि अर्णव आता त्या गोष्टीचा गुपचूपपणे विचार करतो, तो त्याच्यावर त्याला काही सांगत नाही आणि पटकन त्याचा हात बाजूला करतो. तर लावण्याही तिची साडी अंगाला अगदी व्यवस्थितपणे लावून बघत असते की ती साडी कशी दिसते आणि अर्णव रागानेच आता राकेशकडे बघत असतो. त्यानंतर इथे आता ईश्वरी ही बाबांना औषधं देत असते आणि म्हणते की बाबा खाऊन झाले ना, चला आता औषधं खाऊन घ्या पटकन. त्यानंतर मग ईश्वरीला दिसतं बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि बाबा खूप दुःखी आहेत. मग तिचं लक्ष बाबा जे बघतायत त्याच्याकडे जातं. आता बाबांचं लक्ष हे पेपरवरती असतं आणि पेपरवरती एक न्यूज दिलेली असते मुलीच्या लग्नाबद्दल. लग्नात मुलीची फसवणूक झाली आहे आणि 2 वर्ष मुली नरक यातना भोगती आहे, शेवटी तिचा दुर्दैवी अंत झाला आहे. हा पेपरमध्ये वाचत असताना ईश्वरीलाही खूप अगदी वाईट वाटतं आणि ते विचार करते की नक्की हे काय आहे. तेव्हा मग मामा म्हणतो की अर्णव हे काय करणार आहेस तू आता. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की काही करून ईश्वरीला इथे आणलंच पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी मला लग्नासाठी उभं राहावंच लागणार आहे आणि ईश्वरीने जर माझ्या लग्नात राकेशला पाहिलं तरच काहीतरी होऊ शकतं, तरच हे लग्न थांबू शकतं, असं आता अर्णव मामाला सांगत असतो. जेणेकरून काही करून ईश्वरीला समोर समजावं, त्यासाठी अर्णव मोठी अग्निपरीक्षा देणार असतो. आता अर्णव या परीक्षेत पास होईल का, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.